शेतीसाठी युरिया खत अत्यंत महत्त्वाचा घटक असतं. मग आज नांदेडच्या बाजारपेठेत युरियाची काय अवस्था आहे आपण खत व्यापाऱ्यांकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत शिवासेठ पुरमवार आहेत जे खताचे व्यापारी आहेत. शिवासेठ, युरिया आहे की नाही? युरिया आला होता ह्या महिन्यामध्ये 2600 टनाचं अलोकेशन होतं. 2600 टन आलंय. त्यापैकी 1650 टन हा बफर साठ्यासाठी गेलाय, सुरक्षित साठा होतोय त्यासाठी गेलाय, आणि 900 टन आला होता तो मार्केटमध्ये आला आणि विकून गेलाय. हे बफर स्टॉक म्हणजे काय असतं? बफर स्टॉक म्हणजे जून जुलैमध्ये ज्यावेळेस म्हणजे खताची आवश्यकता असते. आज खताची आवश्यकता नाहीये, म्हणजे पीक आज अजून शेतामध्ये नाहीये. ज्यावेळेस पिकाला लागतंय त्यावेळेस ज्या जिल्ह्यात म्हणजे जास्त टंचाई भासते, मग तिथं डिस्ट्रीब्युशनसाठी ही सप्लाय करण्यासाठी बफर स्टॉक केला. मग त्यातलं खत आता तुम्हाला विकता येत नाही? नाही, ते शासनाच्या गाईडलाईन अनुसारच विक्री करतात. अच्छा, बरं. मग आता आपल्या जिल्ह्याला खत अजून मिळणार की नाही, आणि मग हे जे युरिया उपलब्ध होणार नसेल त्याचा पर्याय काय? त्याचा पर्याय आहे अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेटची बॅग आहे 1100 रुपयाला. ती युरियाच्या एक पोत्याच्या अगेन्स्टमध्ये आपण हे 25 किलो टाकलं तरी हे दीर्घकाळ टिकल्या जातो. 1 महिना ह्याची म्हणजे कार्यक्षमता चालू असते अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेटची. आणि युरिया हे 3-4 दिवसातच लागू होतंय आणि संपतंय. त्यासाठी अमोनियम सल्फेट हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मग त्याचा स्टॉक आहे का? त्याचा स्टॉक आहे, भरपूर स्टॉक आहे. मग युरिया आणि अमोनियम सल्फेटचे दर काय आहेत? युरिया 266 ला आहे, अमोनिया 1100 आहे. पण 25 किलो अमोनिया पण 1 एकरसाठी खूप जास्त होऊन जातं आणि ते दीर्घकाळ चालतं. बरं, मग आता हे जून महिन्यामध्ये आपल्याला पेरणीला मोठ्या प्रमाणात युरिया लागणार आहे. अमोनियम सल्फेट तर स्टॉकमध्ये आहे. आता तुम्ही अजून मागवले का नाही मग खत? तो सरकार आता स्वतःच्या हातामध्ये घेतले. अलोकेशन प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला ही गव्हर्नमेंटच डिसाईड करते आणि तिथं तो सप्लाय होतो. म्हणजे तुम्ही पैसे देऊन पाहिजे तेवढा मागवायची पद्धत नाही? नाही, हे गव्हर्नमेंट अलोकेट करते, मग ते आपल्याजवळ येऊ शकतं. अच्छा, मग तुम्हाला काय अपेक्षा आहे की ह्या जून महिन्यासाठी पेरणीला जो युरिया लागणार आहे तो येईल किंवा नाही? येईल तर कशा पद्धतीने येईल, आणि याचं नेमकं कारण काय युरिया उपलब्ध नसण्याचं? सर, आता सगळ्यांनाच माहित आहे गॅसची टंचाई आहे. जे कारखाने चालू आहेत ते 25% मात्रावर चालू आहे. जिथं 100% चालायला पाहिजे ती 25%च आहे. मग गव्हर्नमेंट समोर पण हे आव्हान आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्या मागे लागली आहे की इम्पोर्ट्समध्ये ही ॲग्रीमेंट्स होतील ह्या 8 दिवसात. तर अवेलेबिलिटी ही होईल, गव्हर्नमेंटने आम्हाला ॲश्युरन्स दिलेला आहे. म्हणजे ह्याला इराक आणि अमेरिका जे युद्ध चालू आहे त्याचा हा परिणाम आहे सगळा? हां, आपल्याला ओमान आणि मस्क्यूट ह्या 2 कंट्रीजमधनं आपल्याला युरिया मेजर येतो. तर ओमान आणि मस्क्यूट हे सगळं तिथं ब्लॉक आहे. त्यामुळे येणं थोडंसं अवघड झालंय. तर गव्हर्नमेंट चायना थ्रू काहीतरी इम्पोर्ट करायचे अशी आमच्याजवळ बातमी आली. तर आपण बघितलं की हे जे खाडी देशातलं युद्ध चालू आहे त्याचा परिणाम थेट भारतातल्या शेतीवरती होतोय, कारण युरिया उपलब्ध नाहीये. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड.